नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. काही महत्त्वाचे रिपोर्ट्स पाहणार आहोत. बार्बाडोसमध्ये भारतीय क्रिकेट संघाने इतिहास घडवला. रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियानं तब्बल 17 वर्षांनंतर T20 विश्वचषकाला गवसणी घातली. या विजयासह कोट्यवधी भारतीयांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं. T20 विश्वचषक विजयाची टीम इंडियाची 17 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली. टीम इंडियानं 2007 नंतर रविवारी रोहित शर्माच्या नेतृत्वात T20चा वर्ल्ड कप जिंकला. भारतानं चित्तथरारक सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात 7 धावांनी थरारक विजय मिळवला. टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र संघाच्या गोलंदाजांची शानदार कामगिरी आणि सूर्यकुमार यादवनं घेतलेला गेम चेंजिंग कॅच यानं सामना पूर्णपणे फिरला. टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेच्या तोंडातून विजयाचा घास जणू हिसकावून घेतला. टीम इंडियाच्या या विजयानंतर कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली, उपकर्णधार हार्दिक पंड्या हे तिघेही भावूक झाले होते. तिघांनाही आनंदाश्रू अनावर झाले. या विजयानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी एकमेकांना घट्ट मिठी मारत परस्परांचं अभिनंदन केलं. बार्बाडोसमध्ये भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब होताच रोहित आपल्या भावनांना रोखू शकला नाही. शेवटचा चेंडू पडताच रोहित शर्मानं मैदानातच अक्षरशः लोटांगण घातलं आणि जोराजोरात हात आपटून रडू लागला. बार्बाडोसच्या मैदानात तिरंगा रोहत रोहितनं जणू भारत मातेलाच वंदन केलं. ज्या पीचवर फायनल खेळली गेली त्याच पीचची पवित्र माती आनंदानं चाखत अनोख्या पद्धतीनं या हिटमॅननं आपली कृतज्ञता व्यक्त केली. ICCनं हा खास व्हिडिओ शेअर केलाय. I think I'll miss him as a person. I forget the cricket and forget the captain and everything. I just think I hope we'll still be friends. so I'm probably not going to miss that. But I think what's really impressed me, I think in all of this has been just the kind of person he is, the kind of respect he's shown me. The kind of care and commitment he's had to the team, the kind of energy he's had to spend, and he's never backed down from it. So for me, I think it's the person that I will remember the most. His cricketing, he'll be a great captain, he'll be a great player, and he'll score runs and whatever, he'll win trophies. But I think it's who he is as a person that I will be most fond of. या विजयामुळे भारताचा गेल्या 13 वर्षांपासूनचा ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपलाय. या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली, हार्दिक पांड्या असे सगळेच खेळाडू आणि प्रेक्षक भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. अगर आप अच्छा करो और आपकी टीम अच्छा कर पाए वो बहुत स्पेशल फीलिंग है. और ऑब्वियसली जब भी मौका मिला मुझे इट वाज ग्रेट दैट आई वाज एबल टू डू समथिंग, कंट्रीब्यूट कर पाए. और हमेशा आई थिंक मैंने क्रिकेट मेरा हमेशा ऐसे ही खेला है. जब भी मौका मिलता है आप करो, छोटा भी अगर रोल हो, अगर एक ओवर भी डालना है आपका बेस्ट एक ओवर डालने की कोशिश करो, उसमें मोमेंट्स बनते हैं. आई थिंक वो भी आज भी वैसा ही था. कोशिश थी कि एक बढ़िया ओवर डाले सिचुएशन के हिसाब से और आई थिंक वहां से गेम चेंज हुआ. भारतानं विश्वचषकावर आपलं नाव कोरल्यानंतर या विजयाचा देशभरात जल्लोष करण्यात आला. देशाच्या सर्व भागात सर्वदूर फटाक्यांची आतषबाजी करून टीम इंडियाच्या कामगिरीचं स्वागत करण्यात आलं. दरम्यान भारतीय संघाच्या नेत्रदीपक कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ICCचे माजी चेअरमन शरद पवार यांनी सुद्धा टीम इंडियाचं अभिनंदन केलंय. इतने सारे देश, इतनी सारी टीमें और एक भी मैच हारना नहीं, ये छोटी उपलब्धि नहीं है. आपने क्रिकेट जगत के हर महारथी, उनके हर बॉल को खेला और आपने शानदार विजय प्राप्त करते रहे. एक के बाद एक विजय की इस परंपरा ने आपके हौसले को तो बुलंद कर दिया, लेकिन इस पूरी टूर्नामेंट को भी रसप्रद बना दिया, रोचक बना दिया. आपने शानदार विजय प्राप्त की है.
मेरी तरफ से मैं आपको बहुत बहुत बधाई देता हूं, बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। दरम्यान या विजयासह T20 क्रिकेटमध्ये एका युगाचा मात्र अस्त झाला. कारण भारताला दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कपचं विजेतेपद मिळवून दिल्यानंतर संघाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि अनुभवी फलंदाज माजी कर्णधार विराट कोहली या दोघांनीही आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. या दोन्ही दिग्गजांनी हीच ती वेळ असं म्हणत निवृत्तीचा निर्णय जाहीर केलाय. ऐसा इतना आगे का मैं नहीं सोचता हूँ. मैंने सोचा नहीं था कि T20 रिटायर करूँगा मैं, बट सिचुएशन ऐसा आ गया. I thought it is the perfect situation for me and nothing better than winning the cup and saying goodbye. विराट कोहलीनं सुद्धा मॅच संपल्यानंतर T20 मधून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. भारतासाठी T20 क्रिकेटमधील हा अखेरचा सामना. मात्र हा माझा शेवटचा T20 वर्ल्ड कप होता. जे मिळवायचं होतं ते मिळालं आहे. आम्हाला वर्ल्ड कप जिंकायचा होता, आम्ही तो जिंकला. फायनल हरलो असतो तरीही निवृत्ती जाहीर करणारच होतो. पुढच्या पिढीनं T20 क्रिकेट पुढे घेऊन जाण्याची वेळ आली आहे असं म्हणत विराटनं T20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. रोहित सेनेनं बार्बाडोसच्या मैदानात थरारक मॅचमध्ये बाजी मारली आणि T20 विश्वचषकाचा मान मिळवला. या विजयानंतर संपूर्ण देशात दिवाळीपेक्षाही मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. रोहित शर्मा, विराट कोहली यांनी भारतीयांना हे एक मोठं गिफ्ट दिलंय. भारत T20चा विश्वविजेता बनला असला तरी विराट आणि रोहितच्या निवृत्तीनं एका युगाचा मात्र अस्त झालाय असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.